Hello students, how are you all? I hope you are fit and fine at your home. Dear students, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर या महाटेटच्या महासिरीजमध्ये. आपण या चॅनलवर 3 विषय शिकत असतो. एक बालविकास व अध्यापनशास्त्र, दुसरा इंग्लिश व अध्यापनशास्त्र आणि तिसरा मराठी व अध्यापनशास्त्र. पेपर 1 आणि पेपर 2. चला वळूया आपल्या अभ्यासाकडे लगेचच. ओके स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा टॉपिक डिस्कस केला होता, तो म्हणजे अनुवंश आणि परिस्थिती. त्याच्यानंतर आपण जो व्हिडिओ पाहिलात तो होता म्हणजेच बुद्धिमत्ता, अर्थ व उपपत्ती. स्टुडंट्स, खूपच महत्त्वाचा असा टॉपिक आहे. ह्या उपपत्त्या आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बुद्धिमत्तेची व्याख्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे. तर त्या व्याख्या आणि आपण ज्या आता उपपत्त्या शिकत आहोत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला नक्कीच याच्यावरनं मार्क मिळवून देऊ शकतात किंवा हे गुण तुम्हाला मिळवून देऊ शकतात. गेल्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या घटकामध्ये आपण काय शिकलं होतं की बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि स्पियरमॅनची द्विघटक सिद्धांत आपण पाहिला होता, हो का नाही? आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये 2 फॅक्टर थेअरी असं म्हणतो. चला मागच्या व्हिडिओचा थोडंसं आपण रिव्हिजन करूया. थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की स्पियरमननं काय सांगितलं होतं. पहा, स्पियरमन काय म्हणतो की कोणतेही कार्य आपण करतो किंवा कोणतेही अध्ययन आपण करतो किंवा कसलीही बौद्धिक क्रिया जेव्हा करतो तर त्या बौद्धिक क्रियेमध्ये एक घटक हा कॉमन असतो. त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे कोणतं? सर्वसामान्य घटक. त्याच्यासाठी स्पियरमननी इंग्रजी अक्षरातील जी हा शब्दाचा वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर एक विशिष्ट कार्य करण्यासाठी एका विशिष्ट कौशल्याची, क्षमतेची गरज असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच कोणतेही कार्य जर करायचं असेल, प्रत्येक कार्यामध्ये जी हा घटक कमी अधिक प्रमाणात असतोच असं सांगितलेलं आहे. पहा, इथे दाखवलेलं आहे की जी हा घटक आहे किंवा प्रत्येक क्षमतेमध्ये, कार्यामध्ये जी हा घटक आपल्याला दिसून येतोय. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथमॅटिकल किंवा गणितीय क्षमता आहे. लँग्वेज असेल म्हणजेच त्याला भाषा म्हणतो. रिझनिंग आहे, त्याच्यामध्ये सुद्धा जी घटक आपल्याला इथे दिसून येत आहे. आर्ट म्हणजे कला, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जी हा घटक दिसून येत आहे. तर पहा, पण त्याचबरोबर स्पियरमॅनने असं सांगितलेलं आहे की हा जी जो घटक आहे प्रत्येक क्षमतेमध्ये किंवा प्रत्येक कार्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये तो असत असतो, सारख्या प्रमाणात नसतो. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला? तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये स्पियरमननी जी थिअरी सांगितलेली आहे किंवा द्विघटक सिद्धांत सांगितलेला आहे तो मी इथे तुमचा रिव्हिजन केलेला आहे. याच्यानंतर आपल्याला काय शिकायचं आहे? पहा स्टुडंट, खूप महत्त्वाची थिअरी आहे, ती सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे. पहा, थॉम्सनचा समूह घटक सिद्धांत. पहा, आपल्याला इथे नाव लक्षात ठेवायचं आहे की थॉम्सनचा समूह घटक सिद्धांत किंवा मग आपण त्याला थिअरी ऑफ सॅम्पलिंग असं म्हणतो. ठीक आहे स्टुडंट, तर नाव लक्षात ठेवायचं आहे समूह घटक सिद्धांत किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला थिअरी ऑफ सॅम्पलिंग असं म्हणतो. पहा स्टुडंट, थॉम्सनचा हा समूह घटक सिद्धांत काय आहे? मग पहा की थॉम्सनला स्पियरमननं जे बुद्धिमत्तेचे 2 घटक सांगितलेले आहेत, जी व यस, हे मान्य आहेत. म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये 2 घटक असतात, जी व यस असतात असं मान्य केलेलं आहे थॉम्सननी. पण पूर्णपणे त्यांनी मान्य केलेलं नाही. पण सर्वसामान्य घटक जी हा एकच असून सर्व प्रकारच्या कार्यात तोच असतो, कमी अधिक प्रमाणात असतो असं स्पियरमननं जे सांगितलेलं आहे ते मत त्यांना मान्य नाही. पहा स्टुडंट्स, काय सांगितलेलं आहे इथे? थॉम्सनला स्पियरमननी जे द्विघटक सांगितलेलं आहे म्हणजे जी घटक आणि यस घटक म्हणजे विशिष्ट घटक, हे त्याला मान्य आहेत. पण स्पियरमननं त्याचबरोबर सांगितलं होतं की कोणत्याही कार्यामध्ये हे जी आणि यस घटक जे आहेत ते कमी जास्त प्रमाणामध्ये असतात असं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जी हा घटक सर्व कार्यामध्ये असतो पण कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात तो असतोच असं स्पियरमननं सांगितलेलं आहे. तो जे मत आहे ते थॉम्सनला मान्य नाही. मग थॉम्सन काय म्हणतो की थॉम्सनच्या मते एका विशिष्ट कार्यात एक विशिष्ट घटक असतो. पहा, त्यांच्या मते काय आहे की एखादं जे विशिष्ट कार्य आहे त्या विशिष्ट कार्यामध्ये विशिष्ट घटक हा आहे, त्याचबरोबर त्या कार्यामध्ये काय
सर्वसामान्य घटक सुद्धा असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, इथे जे थॉम्सननी जी घटक सांगितलेला आहे म्हणजे सर्वसामान्य घटक सांगितलेला आहे आणि स्पियरमनने जी घटक सांगितलेला आहे तो म्हणजे जी, या दोघांमध्ये फरक आपल्याला दिसून येतो. तो फरक काय आहे तो आपल्याला पुढे जाऊन अभ्यासायचंच आहे. पण थॉम्सन काय सांगतात की कोणतेही कार्य करण्यासाठी त्या कार्यामध्ये जी व एस हे दोन घटक मिळून काम करतात असं त्यांचं म्हणणं आहे. सेपरेटली, स्वतंत्ररित्या प्रत्येक कार्यासाठी जी घटक व एस घटक हे दोघं मिळून काम करतात असं थॉम्सनचं मत आहे. ओके नाही, स्पियरमनचं मत तर आपल्याला माहीतच आहे की जी हा घटक हा कॉमन आहे सर्वांसाठी. पण थॉम्सन सांगतात की इथं जी हा घटक कॉमन नसून प्रत्येक कार्यासाठी वेगळा जी घटक आहे आणि वेगळा विशिष्ट घटक आहे असं थॉम्सनचं म्हणणं आपल्याला इथं दिसून येतं. पहा थॉम्सन काय म्हणतात, अनेक किंवा आपण अगोदर पाहिलेच आहे की थॉम्सनची बुद्धिमत्तेची व्याख्या काय होती, अगोदर आपण पाहिलेलं आहे. पहा आणखीन एकदा पाहूया की अनेक समूहांचा समुच्चय म्हणजे आपली बुद्धिमत्ता. अनेक समूहांचा समुच्चय म्हणजे आपली बुद्धिमत्ता. मग हा समुच्चय कसला आहे? पहा, थॉम्सनचा सिद्धांत आपण गणितीय समीकरणानं सांगू शकतो की इंटेलिजन्स म्हणजेच बुद्धिमत्ता म्हणजेच काय आहे, तर हा जी घटक प्लस विशिष्ट घटक. ठीक आहे, हा एक गट झाला. तशाच प्रकारे दुसरा एक विशिष्ट कार्य करण्यासाठी तो दुसरा गट असेल. फॉर एक्झाम्पल, जर गणितीय क्षमता जर सॉल्व करायची असतील किंवा त्याच्यातली क्षमता आपल्याला पाहायची असेल तर गणितीय क्षमतेमध्ये एक जी घटक असतो आणि त्याचबरोबर विशिष्ट घटक असतो असं थॉम्सनने सांगितलेलं आहे. मग त्याचबरोबर जर भाषिक क्षमता आपल्याला पाहायचं असेल तर भाषिक क्षमतेमध्ये सुद्धा एक जी घटक असतो व एक एस घटक असतो असं थॉम्सननं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखीन कोणतं कौशल्य जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या कौशल्यामध्ये एक जी घटक असतो आणि एक विशिष्ट घटक असतो असं थॉम्सननं सांगितलेलं आहे. म्हणजे थॉम्सननी जी प्लस एस आणि मग विशिष्ट जे कार्य आहे त्याला S1, S2, S3 असं त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजेच थॉम्सनचा जो सिद्धांत आहे तो आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की इंटेलिजन्स किंवा बुद्धिमत्ता म्हणजेच जी प्लस S1 प्लस जी प्लस S2 प्लस जी प्लस S3 अशा प्रकारे त्यांनी त्याचा समूह केलेला आहे. म्हणजेच हे जे अनेक समूह मिळून एकत्र काम करतात त्यालाच बुद्धिमत्ता म्हणतात असंच थॉम्सनचं मत आहे. पहा पुढे पाहूया आपण. पहा काय म्हटलेलं आहे. मग इथे तुम्हाला सांगायचं राहिलं की आय म्हणजे इंटेलिजन्स, त्यालाच आपण बुद्धिमत्ता म्हणतो. जी म्हणजे सर्वसामान्य घटक जे स्पियरमननं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एस हा विशिष्ट घटक किंवा स्पेसिफिक फॅक्टर असं त्याला म्हणतो आपण. पहा पुढे पाहूया स्टुडंट्स. पहा इथं थोडक्यामध्ये डायग्रामच्या साहाय्याने समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इंटेलिजन्स म्हणजे काय, तर थॉम्सन काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल पहा, न्यूमरिकल ॲबिलिटी ही जर क्षमता आपल्याला चेक करायची असेल किंवा पाहायची असेल तर त्या न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये जी हा घटक असतो आणि त्याचबरोबर गणितीय किंवा गणित सॉल्व करण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी यस हा विशिष्ट फॅक्टर असतो असं थॉम्सनचं म्हणणं आहे. ठीक आहे, कळलं. म्हणजेच न्यूमरिकल ॲबिलिटीमध्ये जी हा घटक आहे आणि त्याच्याच संबंधी एस हा घटक आहे आणि हा जी घटक जो आहे तो गणितीय ॲबिलिटी किंवा क्षमतेशी संबंधितच आहे असं थॉम्सनचं मत आहे. मग हे जे गणितीय क्षमतेमधील जे हा जी घटक आहे तो दुसऱ्या क्षमतेमध्ये उपयोगी पडत नाही असं सुद्धा थॉम्सननं सांगितलेलं आहे. आणखीन उदाहरण पाहूया. भाषिक क्षमता जर पाहायची असेल तर भाषिक क्षमतेमध्ये एक जी घटक असतो आणि त्याचबरोबर एक स्पेसिफिक घटक किंवा विशिष्ट घटक असतो आणि हा जी घटक जो असतो तो भाषेशी संबंधितच असतो असं थॉम्सनचं मत आहे. त्याचबरोबर रिझनिंगमध्ये सुद्धा जी एक घटक असतो आणि स्पेसिफिक घटक किंवा विशिष्ट घटक असतो आणि ह्याच्यामधील जो जी घटक आहे तो रिझनिंगच्या संबंधितच असतो असं थॉम्सननं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जर कला असेल किंवा आर्ट असेल तर याच्यामध्ये सुद्धा एक जी घटक असतो आणि यस घटक असतो आणि हा जी घटक सुद्धा आर्टशी संबंधितच असतो. ह्या घटकाचा दुसऱ्या घटकासोबत किंवा दुसऱ्या क्षमतेशी संबंध येत नाही किंवा उपयोगी पडत नाही असं थॉम्सनचं मत आहे. आणि असे करून हे जे वेगवेगळे ग्रुप बनलेले आहेत, हे वेगवेगळे समूह बनलेले आहेत, हे सगळे समूह मिळून त्याचा समुच्चय होतो आणि त्या समुच्चयाला
थॉम्सननी बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. येस स्टुडंट, कळलं तुम्हाला, समजलं की थॉम्सनचा हा जो समूह घटक सिद्धांत आहे तो कशा प्रकारे बनलेला आहे. ठीक आहे स्टुडंट, व्हेरी गुड. चला पुढे वळूया. पहा स्टुडंट, स्पियरमनचा जी म्हणजे सर्वसामान्य घटक व थॉम्सननी सांगितलेला जी म्हणजे सर्वसामान्य घटक ह्याच्यामध्ये फरक आपल्याला दिसून येतो. स्पियरमनच्या मताने सर्व कार्यात जी हा सारखाच आहे, पण हे थॉम्सनला मान्य नाही. प्रत्येक कार्यासाठी विशिष्ट घटक हा एस असतो, तसा सर्वसामान्य कार्यासाठी जी हा घटक असतो थॉम्सनचं म्हणणं आहे. या दोन घटकापैकी जी चे कार्य सर्वसामान्य व यस चे कार्य हे विशिष्ट स्वरूपाचे असते असं थॉम्सननं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्याही कार्यात जी व यस हे दोन घटक एकत्र काम करतात असं थॉम्सननं सांगितलेलं आहे. आणि एखादी व्यक्ती एखाद्या कार्यामध्ये विशेष प्रगती दाखवते तेव्हा तेथे त्यासंबंधी त्याचा जी व यस हे दोन्ही घटक एकत्र काम करतात, त्यांचा समुच्चय हा कार्यरत असतो. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला. बुद्धिमत्ता म्हणजेच विविध समूह घटकांचा समुच्चय असे थॉम्सनने सांगितले आहे, म्हणून त्याला किंवा त्या सिद्धांतास समूह घटक सिद्धांत असे म्हणतात. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला की समूह घटक सिद्धांत हा काय आहे. व्हेरी गुड. चला पुढे वळूया. विद्यार्थी मित्रांनो, स्पियरमननी सांगितलेला जी घटक आणि थॉम्सननी सांगितलेला जी घटक यामधील कशा प्रकारे डिफरन्स आहे तो आपण आता ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा स्टुडंट, मी आत्ताच सांगितलेलं आहे की थॉम्सननी जे जी व यस घटक सांगितलेला आहे, तर कोणत्याही कार्यामध्ये जी व घटक हे असतातच असं सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर थॉम्सननी हेही मान्य केलेलं आहे, स्पियरमननी जो जी घटक सांगितलेला आहे तो घटक आपण जेव्हा विद्यार्थ्यांना कसोट्या देतो, प्रश्नपत्रिका देतो, तर त्यावेळेस उपयोगी पडत असतो. कारण त्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित काही वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. जे प्रश्न सोडवत असताना घटक उपयोगी पडतो तो घटक म्हणजे जो जी घटक असू शकतो. चला पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. पहा, इथे जर आपल्याला जसं मी सांगितलं की व्हर्बल ॲबिलिटी जर आपल्याला चेक करायची असेल, भाषिक क्षमता जर चेक करायची असेल, त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारतो. आणि मग हे जे विविध आपण प्रश्न विचारतो, हे विविध प्रश्न सोडवत असताना विद्यार्थ्यांना त्या जी फॅक्टरची गरज भासू शकते. म्हणजेच व्हर्बल ॲबिलिटीमधील ही जे आपण प्रश्न सोडवतो किंवा विद्यार्थी सोडवतात त्याच्यामध्ये जी फॅक्टर हा कॉमन असू शकतो असं म्हणणं आहे थॉम्सनचं. कळलं स्टुडंट तुम्हाला. आता पहा, त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण पाहूया की मेमरी ॲबिलिटी जर आपल्याला पाहायची असेल, मग मेमरीवर आधारित किंवा मेमरी किंवा स्मरण चेक करण्यासाठी विद्यार्थ्यासाठी आपण काही प्रश्न देतो, प्रश्नांचा समुच्चय देतो आणि मग ते प्रश्न सोडवण्यासाठी एक जी घटक त्याच्यामध्ये असू शकतो असं थॉम्सनचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण पाहूया की पहा, तशाच प्रकारे परसेप्च्युअल ॲबिलिटी जर चेक करायची असेल, परसेप्च्युअल ॲबिलिटीज म्हणजे अवबोधन क्षमता, तर अवबोधन क्षमतेमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ह्या ओळखत असतो. तर अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांना परसेप्च्युअल ॲबिलिटी किंवा अवबोधन क्षमता ही जर चेक करायची असेल तर त्यासाठी आपण काही प्रश्नपत्रिकेमध्ये त्यासंबंधी प्रश्न विचारतो आणि मग ते प्रश्न सोडवत असताना त्या सर्व प्रश्नामध्ये एक कॉमन घटक असू शकतो असं थॉम्सन म्हणतात आणि तेच घटक म्हणजे जो जी घटक सांगितलेला आहे तो जी घटक असू शकतो. म्हणजे हे जे सर्व कॉमन क्वेश्चन आहेत एखाद्या पर्टिक्युलर क्षमतेशी विचारलेले, ते प्रश्न सोडवण्यासाठी जी घटकाचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे. पहा, तशाच प्रकारे न्यूमरिकल ॲबिलिटी जर विद्यार्थ्यामध्ये गणितीय क्षमता चेक करायची असेल किंवा त्याचं मूल्यमापन करायचं असेल तर गणिताबाबत आपण काही प्रश्न विचारतो. मग गणिताबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कॉमन घटक लागतो, तोच जी घटक आहे असं थॉम्सन म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स, आता आपल्या TET ह्या परीक्षेमध्ये 100 मार्काचं प्रश्नपत्रक असते आणि प्रत्येक विषयामध्ये 30 प्रश्न हे विचारले जातात. 5 विषयामध्ये प्रत्येकी 30 प्रश्न हे विचारले जातात. म्हणजेच जर बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयाची जर मूल्यमापन करायचं असेल किंवा त्याच्यातील क्षमता जर चेक करायची असतील, त्याचे मूल्यमापन करायचं असेल तर 30 प्रश्न विचारलेले आहेत आणि मग यामध्ये हे 30 प्रश्न सोडवत असताना त्याच्यामध्ये एक कॉमन घटक असू शकतो,
त्यालाच थॉम्सननी जी घटक हे म्हटलेलं आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे गणितामध्ये 30 प्रश्न विचारले जातात. मग हे गणितातील 30 प्रश्न सोडवण्यासाठी एक कॉमन घटक लागतो किंवा ॲबिलिटी लागते किंवा फॅक्टर लागतो, तो म्हणजे जी घटक आहे असं थॉम्सननी सांगितलेलं आहे. मग आता हे विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काय, तर बालविकास व अध्यापनशास्त्र या घटकातील जी हा घटक, त्याचबरोबर गणितीय क्षमतेमधील जो हा जी घटक आहे, ही दोन्हीसुद्धा वेगवेगळे घटक आहेत. ते एकमेकास पूरक नाहीत किंवा उपयोगी नाहीत. गणितातील जी घटक हा बालविकास व अध्यापनशास्त्र यातील प्रश्न सोडवण्यास मदत करत नाही, त्याचप्रकारे बालविकास व अध्यापनशास्त्र यामधील जी घटक हा गणितीय प्रश्न सोडवण्यास मदत करत नाही, असं सुद्धा थॉम्सननी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विषयामधील जी घटक हा वेगळा वेगळा असतो असं थॉम्सननी सांगितलेलं आहे. चला पुढे शिकूया. विद्यार्थी मित्रांनो, स्पियरमननी सांगितलेला जी घटक आणि थॉम्सननी सांगितलेला जी घटक यामधील कशा प्रकारे डिफरन्स आहे, तो आपण आता ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहा स्टुडंट, मी आत्ताच सांगितलेलं आहे की थॉम्सननी जे जी व यस घटक सांगितलेला आहे, तर कोणत्याही कार्यामध्ये जी व घटक हे असतातच असं सांगितलेलं आहे. पण त्याचबरोबर थॉम्सननी हेही मान्य केलेलं आहे, स्पियरमननी जो जी घटक सांगितलेला आहे, तो घटक आपण जेव्हा विद्यार्थ्यांना कसोट्या देतो, प्रश्नपत्रिका देतो, तर त्यावेळेस उपयोगी पडत असतो. कारण त्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट विषयाशी संबंधित काही वेगवेगळे प्रश्न विचारत असतो. जे प्रश्न सोडवत असताना घटक उपयोगी पडतो, तो घटक म्हणजे जो जी घटक असू शकतो. चला पाहूया आपण ग्राफिकच्या माध्यमातून. पहा, इथे जर आपल्याला जसं मी सांगितलं की व्हर्बल ॲबिलिटी जर आपल्याला चेक करायची असेल, भाषिक क्षमता जर चेक करायची असेल, त्याच्यासाठी आपण विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारतो आणि मग हे जे विविध आपण प्रश्न विचारतो, हे विविध प्रश्न सोडवत असताना विद्यार्थ्यांना त्या जी फॅक्टरची गरज भासू शकते. म्हणजेच व्हर्बल ॲबिलिटीमधील हे जे आपण प्रश्न सोडवतो किंवा विद्यार्थी सोडवतात, त्याच्यामध्ये जी फॅक्टर हा कॉमन असू शकतो असं म्हणणं आहे थॉम्सनचं. कळलं स्टुडंट तुम्हाला? आता पहा, त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण पाहूया की मेमरी ॲबिलिटी जर आपल्याला पाहायची असेल, मग मेमरीवर आधारित किंवा मेमरी किंवा स्मरण चेक करण्यासाठी विद्यार्थ्यासाठी आपण काही प्रश्न देतो, प्रश्नांचा समुच्चय देतो आणि मग ते प्रश्न सोडवण्यासाठी एक जी घटक त्याच्यामध्ये असू शकतो असं थॉम्सनचं म्हणणं आहे. त्याचबरोबर आणखीन एक उदाहरण पाहूया की पहा, तशाच प्रकारे परसेप्च्युअल ॲबिलिटी जर चेक करायची असेल, परसेप्च्युअल ॲबिलिटीज म्हणजे अवबोधन क्षमता, तर अवबोधन क्षमतेमध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू ह्या ओळखत असतो. तर अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांना परसेप्च्युअल ॲबिलिटी किंवा अवबोधन क्षमता ही जर चेक करायची असेल, तर त्यासाठी आपण काही प्रश्नपत्रिकेमध्ये त्यासंबंधी प्रश्न विचारतो आणि मग ते प्रश्न सोडवत असताना त्या सर्व प्रश्नामध्ये एक कॉमन घटक असू शकतो असं थॉम्सन म्हणतात आणि तेच घटक म्हणजे जो जी घटक सांगितलेला आहे, तो जी घटक असू शकतो. म्हणजे हे जे सर्व कॉमन क्वेश्चन आहेत एखाद्या पर्टिक्युलर क्षमतेशी विचारलेले, ते प्रश्न सोडवण्यासाठी जी घटकाचा उपयोग होतो असं सांगितलेलं आहे. पहा, तशाच प्रकारे न्यूमरिकल ॲबिलिटी जर विद्यार्थ्यामध्ये गणितीय क्षमता चेक करायची असेल किंवा त्याचं मूल्यमापन करायचं असेल, तर गणिताबाबत आपण काही प्रश्न विचारतो. मग गणिताबाबतचे प्रश्न सोडवण्यासाठी एक कॉमन घटक लागतो, तोच जी घटक आहे असं थॉम्सन म्हणत असतात. फॉर एक्झाम्पल स्टुडंट्स, आता आपल्या TET ह्या परीक्षेमध्ये 100 मार्काचं प्रश्नपत्रक असते आणि प्रत्येक विषयामध्ये 30 प्रश्न हे विचारले जातात. 5 विषयामध्ये प्रत्येकी 30 प्रश्न हे विचारले जातात. म्हणजेच जर बालविकास व अध्यापनशास्त्र या विषयाची जर मूल्यमापन करायचं असेल किंवा त्याच्यातील क्षमता जर चेक करायची असतील, त्याचे मूल्यमापन करायचं असेल, तर 30 प्रश्न विचारलेले आहेत आणि मग यामध्ये हे 30 प्रश्न सोडवत असताना त्याच्यामध्ये एक कॉमन घटक असू शकतो, त्यालाच थॉम्सननी जी घटक हे म्हटलेलं आहे. ठीक आहे. तशाच प्रकारे गणितामध्ये 30 प्रश्न विचारले जातात. मग हे गणितातील 30 प्रश्न सोडवण्यासाठी एक कॉमन घटक लागतो किंवा ॲबिलिटी लागते किंवा फॅक्टर लागतो, तो म्हणजे जी घटक आहे असं थॉम्सननी सांगितलेलं आहे. मग आता हे विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे काय, तर बालविकास व अध्यापनशास्त्र या घटकातील जी हा घटक, त्याचबरोबर
गणितीय क्षमतेमधील जो हा जी घटक आहे, ही दोन्हीसुद्धा वेगवेगळे घटक आहेत. ते एकमेकास पूरक नाहीत किंवा उपयोगी नाहीत. गणितातील जी घटक हा बाल विकास व अध्यापनशास्त्र यातील प्रश्न सोडवण्यास मदत करत नाही, त्याचप्रकारे बालविकास व अध्यापनशास्त्र यामधील जी घटक हा गणितीय प्रश्न सोडवण्यास मदत करत नाही, असं सुद्धा थॉम्सननी सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विषयामधील जी घटक हा वेगळा वेगळा असतो, असं थॉम्सननी सांगितलेलं आहे. चला पुढे शिकूया. पुढचा सिद्धांत पाहूया. पुढचा सिद्धांत आहे तो म्हणजे थर्स्टनचा बहुघटक सिद्धांत. स्टुडंट्स, त्याचबरोबर थर्स्टनला मल्टी फॅक्टर थिअरी असं म्हणतात. ठीक आहे, हे नाव सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थर्स्टनचा बहुघटक सिद्धांत, किंवा इंग्लिशमध्ये आपण, जर तुम्हाला मराठीमध्ये कळत नसेल तर बाजूला पेपरमध्ये इंग्लिशचे नावं असतात, तर तो प्रश्न सुद्धा तुम्ही वाचू शकता आणि तुम्ही इंग्लिशमध्ये जे नाव आहेत ते तुम्ही कन्सिडर करू शकता, जर मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं जर कळत नसेल तर. थर्स्टनचा बहुघटक सिद्धांत, त्यालाच आपण मल्टी फॅक्टर थिअरी असं म्हणतो. मग थर्स्टन काय म्हणतो पहा, बुद्धिमत्तेचे दोन घटक जी व यस हे थर्स्टनला मान्य नाही. लक्षात ठेवा स्टुडंट्स, स्पियरमनने जे बुद्धिमत्तेचे दोन घटक सांगितलेले आहेत ते म्हणजे जी सर्वसामान्य घटक, यस स्पेसिफिक फॅक्टर, हे त्यांना मान्य नाही. तर त्यांच्यामध्ये बौद्धिक कार्य करताना एकच मूलभूत घटक असतो. पहा, कोणतेही कार्य करत असताना थर्स्टनच्या मताने की कोणतेही कार्य करत असताना एकच मूलभूत घटक असतो, असं थर्स्टननं सांगितलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट, मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे की थर्स्टनच्या मताने बौद्धिक कार्यामध्ये एकच मूलभूत घटक असतो. आणि हे सांगण्याच्या अगोदर थर्स्टननी जवळपास 57 टेस्ट केले आणि त्याच्यानंतरच त्यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. हे गोष्टसुद्धा लक्षात घेण्याजोगी आहे. आणि 1935 मध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडलेला होता. ठीक आहे स्टुडंट, आणि त्याचबरोबर जी व यसचं अस्तित्व ह्यांनी मान्य केलेलं आहे, पण फक्त कसोट्या, जेव्हा आपण विद्यार्थ्यांना कसोट्या देतो, टेस्ट देतो किंवा परीक्षा देतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण प्रश्न बनवतो, तर त्या प्रश्नाच्या संबंधित जी व यस हे घटक त्यांनी मान्य केलेले आहेत. पण कोणत्याही कार्यामध्ये जी व यस घटक असतात असं त्यांनी मान्य केलेलं नाही. तर कसोट्याच्या बाबतीत त्यांनी जी व यस काही प्रमाणामध्ये त्यांनी अस्तित्व मान्य केलेलं आहे. ते कसं आहे ते आपण पुढे पाहूया. पहा, तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे की थर्स्टननी कोणत्याही कार्यामध्ये मूलभूत घटक असतात असं सांगितलेलं आहे, फक्त एकच मूलभूत घटक असतो असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्या मूलभूत घटकाला त्यांनी कसं नाव दिलेलं आहे, कोणतं नाव दिलेलं आहे, प्राथमिक मानसिक क्षमता हे नाव त्यांनी दिलेलं आहे. इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणू प्रायमरी मेंटल ॲबिलिटी किंवा PMA असं नाव त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच आता तुम्हाला कळलं असेल की थर्स्टनच्या मते बौद्धिक कार्यामध्ये एकच प्राथमिक मानसिक क्षमता असते आणि त्याच्याचद्वारे आपण काम करत असतो, क्रिया करत असतो, काही ॲक्टिव्हिटी करत असतो किंवा बौद्धिक कार्य हे करत असतो असं म्हणणं आहे थर्स्टनचं. मग ह्या कोणत्या प्राथमिक ॲक्टिव्हिटी असतील किंवा ॲबिलिटीज असतील, तर शब्दाचा अर्थ सांगणे, वाक्य पूर्ण करणे, विरुद्धार्थाचे शब्द सांगणे यासारख्या क्रियेत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक मानसिक क्षमतेस भाषिक क्षमता असं म्हटलेलं आहे. पहा, म्हणजेच काय की एक भाषिक क्षमता आहे, तर भाषिक क्षमतेमधील इतर क्षमता ज्या आहेत, मूलभूत क्षमता आहेत किंवा प्राथमिक क्षमता आहेत, मानसिक क्षमता, त्या कोणत्या आहेत, तर शब्दाचा अर्थ सांगणे, वाक्य पूर्ण करणे, या सगळ्या प्राथमिक मानसिक क्षमता आहेत आणि या सर्व मिळूनच काय होतात, तर भाषिक क्षमता निर्माण होते असं म्हणणं आहे थर्स्टनचं. त्याचबरोबर ज्या कार्यात संख्यांचा वापर होतो तर ती क्षमता कसली आहे, तर संख्याविषयी क्षमता आहे असं थर्स्टन म्हणतात. म्हणजेच या भिन्न स्वरूपाच्या क्षमता असून प्रत्येक क्षमता ही मूलभूत आहे. म्हणजे भाषिक क्षमता वेगळी, गणितीय क्षमता वेगळी आहे ना, अवकाशीय क्षमता वेगळी आहे ना, वर्ड सौंदर्य किंवा वर्ड शब्दांचा वापर कसा करायचा आहे ती क्षमता वेगळी, हो का नाही. तर अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यासाठी त्यांनी एक प्राथमिक क्षमता असं म्हटलेलं आहे किंवा प्राथमिक मानसिक क्षमता आहे असं म्हटलेलं आहे. मग कोणत्या कोणत्या क्षमता आहेत त्या पहा स्टुडंट. ह्या कोणत्या मूलभूत क्षमता आहेत आपण ग्राफिकच्या साहाय्याने पाहूया. की व्हर्बल ॲबिलिटी त्यालाच आपण भाषिक क्षमता म्हणतो, वर्ड फ्लुएन्सी त्यालाच आपण शब्द सौंदर्य म्हणतो, त्याचबरोबर न्यूमरिकल ॲबिलिटी त्याला आपण संख्याविषयक क्षमता म्हणतो,
त्याचबरोबर मग परसेप्च्युअल ॲबिलिटी, त्याला अवबोधात्मक क्षमता म्हणतो. स्पॅशियल ॲबिलिटी म्हणजेच काय, अवकाशविषयक क्षमता असं म्हणतो. नंतरची आहे ती म्हणजे मेमरी, त्याला आपण स्मृती म्हणतो. त्याचबरोबर नेक्स्ट आहे इंडक्टिव्ह रिझनिंग ॲबिलिटी, त्यालाच आपण तर्कशक्ती असं म्हणतो. ठीक आहे स्टुडंट. आणि शेवटची आहे ती म्हणजे मेकॅनिकल ॲबिलिटी, यांत्रिक ॲबिलिटी किंवा क्षमता असं म्हणू शकतो. तर थर्स्टननी अशी काही मूलभूत प्राथमिक क्षमता किंवा मूलभूत प्राथमिक मानसिक क्षमता आहेत असं सांगितलेलं आहे. भाषिक क्षमता म्हणजे जसं आत्ता मी सांगितलं होतं की शब्दांचे अर्थ सांगणे, विरुद्धार्थी अर्थ सांगणे, त्यांचा वापर करणे, हो का नाही. शब्द सौंदर्य म्हणजे बोलत असताना, लिहित असताना विशिष्ट प्रकारे शब्दांचा वापर आपण करतो, तर त्याला आपण शब्द सौंदर्य म्हणतो. त्याचबरोबर संख्याविषयक क्षमता म्हणजेच कॅल्क्युलेशन करणे किंवा काही प्रक्रिया करणे, फॉर्म्युल्यांचा वापर करणे वगैरे वगैरे, ते सर्व येईल संख्याविषयकमध्ये. अवबोधात्मक क्षमता म्हणजे ज्ञान ग्रहण करणे, समजून घेणे, हे सगळं अवबोधामध्ये येतं. किंवा काही गोष्टी ओळखण्या, रंगावरून, आवाजावरून, है ना, ज्या गोष्टी आपण ओळखतो त्याला अवबोधात्मक म्हणतो. किंवा अवकाशविषयक क्षमता म्हणजे काय, तर वस्तूचं आकार व आकारमान समजण्यासाठी जी क्षमतेची गरज असते त्याला अवकाशविषयक क्षमता असे म्हणतात. स्मृती तर तुम्हाला माहीतच आहे, काही गोष्टी आपण आठवतो, कशा प्रकारे आठवायचं आहे, आठवून सांगतो, तर त्याला आपण मेमरी असं म्हणतो, हो का नाही. इंडक्टिव्ह अँड रिझनिंग ॲबिलिटी, रिझनिंग ॲबिलिटी तर तुम्हाला माहीतच आहे की कशा प्रकारे लॉजिक लावून काही प्रश्न किंवा समस्या आपण सोडवत असतो. काही घटकाच्या मागे काय रिझन आहे, घटनेच्या मागे काय कार्यकारण भाव आहे हे शोधण्यासाठी एक क्षमता लागते. आणि त्याचबरोबर यांत्रिक ॲबिलिटी म्हणजे काही काम करण्यासाठी कशा प्रकारे यांत्रिक पद्धतीचा वापर करून ते काम करू शकतो किंवा कार्य करू शकतो, त्याच्यासाठी एक क्षमता आहे. म्हणजेच थर्स्टनी अशी एक बेसिक किंवा प्राथमिक मानसिक क्षमतेचा समुच्चय केलेला आहे किंवा ह्या क्षमतेचा वापर आपण बुद्धिमत्तेमध्ये करत असतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. हा सिद्धांत आपण गणितीय पद्धतीने मांडू शकतो किंवा समीकरणाने मांडू शकतो. तेच म्हणजे बुद्धिमत्ता. आय म्हणजे बुद्धिमत्ता इज इक्वल टू PMA म्हणजेच प्रायमरी मेंटल ॲबिलिटी 1 प्लस प्रायमरी मेंटल ॲबिलिटी 2 प्लस प्रायमरी मेंटल ॲबिलिटी 3, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्षमता आहेत आणि ह्या सर्व मिळून बुद्धिमत्ता होते असं म्हणणं आहे थर्स्टनचं. ओके स्टुडंट, कळलं तुम्हाला? चला पुढे वळूया आणि पुढे शिकूया. पहा, आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. पहा, नाव लक्षात ठेवा स्टुडंट, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती नाव लक्षात ठेवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या घटकावर किंवा या उपपत्तीवर मागच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न असा आहे, हा पाहून घ्या प्रश्न आणि त्याचं उत्तर सुद्धा तिथे दिलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट. तर पहा, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती किंवा त्याला अनेक घटक सिद्धांत आणि इंग्लिशमध्ये त्याला आपण क्वांटिटी थेरी असं म्हणतो. थॉर्नडाईक्स क्वांटिटी थेरी. मग ही थॉर्नडाईकची क्वांटिटी थेरी किंवा संख्यात्मक उपपत्ती जी आहे, अगोदरच्या ज्या 3 उपपत्त्या आपण पाहिलेल्या आहेत, स्पियरमनची उपपत्ती, थॉम्सनची उपपत्ती, थर्स्टनची उपपत्ती, याच्यापेक्षा थोडीशी वेगळी उपपत्ती थॉर्नडाईकने मांडलेली आहे. त्यांच्यामध्ये का बुद्धिमत्तेमध्ये सामान्य व विशिष्ट घटक नसतात, तर बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूच्या संख्येवर व त्यांच्या परस्परांशी असलेल्या संघटनावर अवलंबून असते असं म्हणणं आहे थॉर्नडाईकचं. म्हणजे थॉर्नडाईकने पूर्णपणे जी घटक व यस घटक जे आहे ते नाकारलेले आहेत आणि थॉर्नडाईकच्या मते बुद्धिमत्ता ही कम्प्लिटली आपल्या मज्जातंतूवर अवलंबून आहे असं सांगितलेलं आहे. मग स्टुडंट, मज्जातंतू म्हणजे काय? तर पहा, आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे आपल्या संवेदना आहेत आणि तिथे संवेदना पोहोचण्याचं काम ह्या मज्जातंतू करत असतात. त्याच प्रकारे जर त्याच्यामध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल, दुखापत झाली असेल, तर लगेचच आपल्याला वेदना होतात आणि ह्या वेदना त्या मज्जातंतूद्वारेच मेंदूपर्यंत पोहोचल्या जातात, किंवा नर्वस सिस्टीमद्वारे ह्या पोहोचल्या जातात, हो का नाही. तर त्यालाच आपण मज्जातंतू असं म्हणतो. आणि हे मज्जातंतू आपल्या पूर्ण शरीरामध्ये केसापासून ते नकापर्यंत स्प्रेड झालेले असतात. आणि मग थॉर्नडाईकचं मत हेच आहे की बुद्धिमत्ता ही पूर्णपणे ह्या मज्जातंतूवर डिपेंड आहे. तर कशा प्रकारे त्याचा स्प्रेड झालेला आहे. मज्जातंतू म्हणजे तुम्हाला कळलंच असेल. आणि बुद्धिमत्तेमध्ये अनेक घटकांचा समावेश असतो, हे घटक स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात असं सुद्धा थॉर्नडाईकनं मत मांडलेलं आहे. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते आणि हे संघटन केवळ मज्जातंतूच्या संघटनावर अवलंबून असते असं म्हणणं आहे थॉर्नडाईकचं. म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये
हे अनेक घटक असतात, अनेक घटकांचा समावेश असतो आणि प्रत्येक घटक हा स्वतंत्रपणे काम करत असतो असं सांगितलेलं आहे थॉर्नडाईकने. आणि त्याचबरोबर मग हे जे घटक असतात, ह्या घटकांचं जे संघटन आहे हे संघटन मज्जातंतूवर अवलंबून असतं आणि जेवढं जास्त चांगल्या प्रकारचं संघटन आहे तेवढ्यात चांगल्या प्रकारची बुद्धिमत्ता आपली असते किंवा कार्य आपण करू शकतो असं थॉर्नडाईकचं मत आहे. स्टुडंट, आता जे वाक्य मी वाचणार आहे म्हणजे खालचं शेवटचं वाक्य जे आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. मज्जातंतू जितक्या जास्त प्रमाणात एकमेकांशी निगडीत होतील तितक्या जास्त प्रमाणात बौद्धिक कार्य होईल. ह्या वाक्यावरती मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता, तर हे वाक्य खूपच महत्त्वाचं आहे. ठीक आहे स्टुडंट्स, चला पुढे पाहूया. पहा, इथे तुम्हाला मी मज्जातंतू म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा प्रकारे मज्जातंतू जे असतात आपल्या पूर्ण शरीरामध्ये स्प्रेड झालेले असतात. जसं मी सांगितलं होतं, केसापासून ते नकापर्यंत ह्या स्प्रेड झालेल्या असतात आणि जिथे काही आपल्याला वेदना होतात ते लगेचच आपल्याला कळतं. आणि कशा प्रकारे कळतं किंवा कोणामुळे कळतं, तर मज्जातंतूमुळे कळत असतं. ठीक आहे स्टुडंट, पहा, मज्जातंतूच्या प्रक्रिया ही अत्यंत जटिल असल्याने है ना, ही जी मज्जातंतू असते ती एकदम जटिल आहे आणि मग ती जटिल जी प्रक्रिया आहे ते फक्त जी आणि यस या घटकाशी लिमिटेड असू शकत नाही असं थॉर्नडाईकनं म्हटलेलं आहे. पहा काय म्हणतात, मज्जातंतूच्या प्रक्रिया ही अत्यंत जटिल असल्याने व्यक्तीच्या बौद्धिक कार्याचे स्पष्टीकरण केवळ सामान्य म्हणजेच जी घटक व विशिष्ट घटक म्हणजे एस घटक ह्या साह्याने करणे थॉर्नडाईकला मान्य नाही. ठीक आहे, आणखीन एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे ते म्हणजे मज्जातंतू जितक्या वेगवेगळ्या प्रमाणात एकमेकांशी निगडीत होतील तितक्या प्रमाणात बुद्धिमत्ता ही वाढत जाईल असं थॉर्नडाईकनं सांगितलेलं आहे. पहा, जे मज्जातंतू आहेत त्या मज्जातंतू जितक्या वेगवेगळ्या प्रमाणात एकमेकांशी निगडीत होतील आणि संघटनप्रमाणे काम करतील तितक्या प्रमाणात त्या बुद्धिमत्ता आपली ही वाढत जाईल असं थॉर्नडाईकनं सांगितलेलं आहे. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला? तर शेवटी एवढंच सांगायचं आहे की थॉर्नडाईकने वाक्यपूर्ती, अंकगणित, शब्दसंग्रह व सूचनांचे आकलन या 4 घटकापूजांची कसोटी तयार केलेली आहे. म्हणजे याच्यावरती त्यांनी वेगवेगळे कसोट्या तयार केलेल्या आहेत. वाक्यपूर्तीवरती कसोटी, अंकगणितावरती कसोटी, शब्दसंग्रहावरती कसोटी, सूचनांचे आकलन याच्यावरती कसोटी. ठीक आहे स्टुडंट, कळलं तुम्हाला? तर अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती जी आहे ती अभ्यासली आहे. स्टुडंट्स, आज आपण थॉम्सनची समूह घटक उपपत्ती, थर्स्टनची बहुघटक उपपत्ती आणि शेवटी थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती अभ्यासलेली आहे. स्टुडंट्स, ह्या उपपत्त्या खूपच महत्त्वाच्या आहेत, याच्यावरती नक्की प्रश्न बनवू शकतात. म्हणून याला दुर्लक्ष न करता नक्की याचा अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, तुम्हाला नक्कीच सक्सेस मिळेल. स्टुडंट, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कमेंट करा. त्याचबरोबर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन मिळत जातील. थँक्यू फॉर कनेक्टिंग विथ मी. थँक्यू. बी कनेक्टेड, बी थॉटफुल अँड बी स्टडियस.